नमस्कार, मी रेणुका. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमचा अजिबात वेळ न घेता मी आजच्या पाहुण्यांची खरं तर ओळख करून द्यायची हिची देखील गरज नाहीये. सोनाली, तुझं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू रेणुका, थँक्यू सो मच. क्लासमेट्स आहे, मितवा आहे, शटर आहे, खूप मस्त मस्त प्रोजेक्ट्स मध्ये सध्या सोनाली आपल्या समोर येणार आहे आणि खास करून क्लासमेट संदर्भात आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत आणि तुमच्या देखील भरपूर प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. त्याचा आमचा नंबर आहे 02266899263 02266899263. आणि तोपर्यंत आपण इथे गप्पांना सुरुवात करतो आहोत. सोनाली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर प्रोमोज धमाल आहे, ट्रेलर तर बघायला मिळतातच आहेत आणि आज रिलीज झालेला आहे क्लासमेट्स. काय रिव्ह्यूज आहेत तिथून सुरुवात करूयात. खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे. मला ॲक्च्युली खूप वर्षाच्या गॅपनी मी दिसते मराठी सिनेमांमध्ये आणि वर्षाची सुरुवात इतकी धमाकेदार होते. टचवूड, खूप खूप अप्रतिम रिस्पॉन्स आहे. बऱ्याच ठिकाणी सकाळपासून शोज वाढलेत. म्हणजे पहिला शो पुण्यात 8:30 वाजता होता, तो हाऊसफुल होता. मुंबईचा पहिला शो 9:30चा हाऊसफुल होता. सगळेच कॉलेज बंक करून मित्रमैत्रिणींना घेऊन रियुनियन करतात. अपेक्षा अशीच होती, पण मला वाटतं की अपेक्षाहून जास्त तगडा रिस्पॉन्स आहे आणि लुकिंग फॉरवर्ड. आत्ताच सुरुवात झाली आहे आणि मला वाटतं की रिलीज झालाय आणि मी इथे आली आहे, तो हा योग खूप चांगला आहे आणि थँक्यू सो मच. आय थिंक दिस इज जस्ट द बिगिनिंग. फिंगर्स क्रॉस्ड. खूप खूप शुभेच्छा की हा पिक्चर आणखीन तुझ्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरू देत, कारण आणखीन पण 2-3 प्रोजेक्ट्स खूप आव्हानात्मक भूमिकांचे करते सोनाली. पण याच्यामध्ये अदिती आहे, तिचा लुक बघितला, थोडंसं कॉलेजमधलं आपण म्हणू शकतो की राजकारण आहे, त्याच्यात प्रेम आहे, त्याच्यात भांडणं आहेत. नक्की आहे काय क्लासमेट्स आणि अदिती काय करते त्याच्यात? क्लासमेट्समध्ये ॲक्च्युली सगळं काही आहे जे आपण कॉलेज लाईफमध्ये अनुभवलं आहे. मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्याची खरी सुरुवात ही कॉलेजमधनं होत असते. कारण आपल्याला थोडं थोडं जग समजायला लागलेलं असतं. आपल्याला समजण्याची इच्छा जागृत झालेली असते. आपण मित्रमैत्रिणी बनवलेले असतात. मुळात घरातनं बाहेर पहिलं पाऊल जे आपण शाळेत खूप खूप नाईव्ह असतो, पण जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा खरं आपल्याला सगळ्या गोष्टी आयुष्य बघायला खरी सुरुवात होते. आयुष्याची खरी सुरुवात मला असं वाटतं की कॉलेज लाईफ हीच असते. आणि तसंच आहे, कॉलेजमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट जी आपण अनुभवली आहे ती या सिनेमात आहे. मग ती मैत्री असो, पहिला दिवस कॉलेजचा रॅगिंगचा असो, पहिलं प्रेम असो, पहिलं पत्र असो, भांडणं असो, मिसकम्युनिकेशन असो, जेलसी असो, लेक्चर्स बंक करणे असो, कॉलेजचं पॉलिटिक्स असो, आणि अर्थात तिथून पुढे आयुष्य कशा अर्थाने आपलं कॉलेज लाईफ हे आपलं आयुष्य ठरवतं किंवा कॉलेजमध्ये घडणाऱ्या काही गोष्टी आपल्यासाठी आयुष्यभरासाठी एक एक वेगळी वळणं आणून देतात आणि त्या पद्धतीने आपलं लाईफ शेपअप होतं. तसं सगळंच आहे याचं. आणि त्याच्यामध्ये स्टाईल स्टेटमेंट तुझं खूप वेगळं आहे. म्हणजे तू वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसते आहेस. काय त्याच्याबद्दल पण तुला कॉम्प्लिमेंट्स मिळायला लागले असतील? येस. आदिती निंबाळकर नावाची भूमिका मी साकारते, जी एका खूप मोठ्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधनं येते. पण तरीही ती खूप स्पेस्ड आउट आहे. म्हणजे तिला तिच्या आयुष्यात एक तिची स्पेस आहे, ती हेडस्ट्रॉंग आहे, तिला जे करायचंय तिला ते करायचंय, म्हणजे कुठलंही प्रेशर नाहीये. खूप स्ट्रॉंग हेडेड आहे, खूप खंबीर आहे, खूप जिद्दी आहे, खूप इंटेलिजंट आहे, खूप फोकस्ड आहे. काही मुलं असतात जी कॉलेजमध्ये जाताना एक एम घेऊन जातात. त्याच्यातली ही मुलगी आहे जी हुशार सुंदर आहेच आहे, पण फोकस्ड आहे. तिला माहिती आहे तिला आयुष्यात काय करायचंय. ती एक डान्सर आहे, तिला डान्समध्ये आयुष्यात MA करायचंय, डान्समध्ये करिअर करायचंय. आणि प्रत्येक कॉलेजमधली ती सुंदर मुलगी जिला बघायला बाकीच्या कॉलेजची मुलं येतात तशी ती आहे. बिकॉज आय सेड की ती थोडी ग्लॅमरस आहे आणि हायर अपर क्लास बॅकग्राऊंडची आहे. ती थोडीशी स्टायलिश आहे आणि फिल्म 90s मध्ये बेस्ड आहे, त्यामुळे 90sच्या काळातल्या ज्या हिरोईन्स होत्या, करिश्मा कपूर, रवीना टंडन, ह्या हिरोईन्सला आम्ही रेफरन्स म्हणून पॉइंट समोर घेऊन तसे कपडे डिझाईन केलेत. मनाली जगताप ही आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे. सो इफ यू सी 90s मध्ये ते खूप ऑफ शोल्डर टॉप्स होते, असे कर्ली हेअर किंवा डेनिमचे जॅकेट्स, पोलो नेक्स. सो असा तो लुक डिझाईन केलाय जो खूप कॉलेज गोईंगही वाटेल आणि थोडीशी ग्लॅमरसही आहे. आदिती निंबाळकर साधारण बऱ्यापैकी माझ्यासारखे, पण मी आयुष्यात कोणाला कधी थोबाडीत मारली नाही, तेवढी हिंमत माझी कधी झाली नाही. पण ती खूप स्ट्रॉंग हेडेड आहे आणि जे मिळवायचंय त्या गोष्टीसाठी ती आयुष्यभर थांबायला तयार आहे. मग ते करिअर असो किंवा प्रेम असो.
ओके, आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. आपल्या गप्पा तशा सुरू होणार आहेत. आपल्याला भारत वावळ डोंबिवलीहून प्रश्न विचारतात. विचारा. तू मराठी टीव्ही सिरियल्स, मराठी चित्रपट अनेक वेगवेगळ्या प्रतिभासंपन्न अभिनयाने काम करत आहे, तेव्हा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू माझा प्रश्न असा आहे की तुला हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये एखादी ऍक्शन प्रमुख भूमिका मिळाली, परत रिपीट करतो मी, एखादी ऍक्शन प्रमुख भूमिका मिळाली तर तू ती स्वीकारशील काय? कारण असे अनेक आज मराठी चित्रपट आम्ही अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम करत आहेत. धन्यवाद. थँक्यू भारत. ऍक्शन पॅक समजलं. ऍक्शन पॅक्ड. ऍक्शन पॅक्ड. नाही, नक्कीच मला ऍक्शन पॅक्ड भूमिका करायला आवडेल. आता कुठे मी थोबाडीत मारायला सुरुवात केली आहे. फुल मारामारी करायला मला नक्कीच आवडेल. कारण आता आपण खूप वेगवेगळे रोल्स हिरोईन्स करताना पाहतोय. सो मला डेफिनेटली एखादी मॅरी कॉम सारखी भूमिका किंवा एक फुल ऑन ऍक्शन पॅक्ड रोल करायला आवडेल. आय एम लुकिंग फॉरवर्ड. आय होप हा इंटरव्ह्यू हिंदी किंवा मराठी चित्रपटातले एखादे दिग्दर्शक बघत असतील. जर बघत असतील तर प्लीज, आय एम क्वाईट इंटरेस्टेड. आणि त्याच्यासाठी मग मी किक बॉक्सिंग, जुडो, कराटे बिराटे सगळं काही शिकायला तयार आहे. मला आवडेल डेफिनेटली. जसं तू या पिक्चरसाठी मला वाटतं नृत्य शिकलेली आहेस. येस. मी क्लासमेट्सच्या निमित्ताने पहिल्यांदा क्लासिकल डान्स फॉर्म अटेम्प्ट करते. म्हणजे मला कौतुक आहे. लोक आयुष्यभर कथक किंवा भरतनाट्यम शिकत असतात. मला अगदीच 3-4 दिवसांची रिहर्सलची संधी मिळाली. पण मला नक्की मनापासून वाटतं की आपण भारतात शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय कुठलीही कला हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. माझं ध्येय आहे, मला कथ्थक शिकण्याची फार इच्छा आहे. अगदी लहानपणी मी 9 महिन्यांसाठी भरतनाट्यम शिकले होते. पण 9 महिन्यांमध्ये फक्त बाळ होतं, डान्स शिकून होत नाही. पण येस, क्लासमेट्स मध्ये मी भरतनाट्यम आणि कथ्थकचं एक फ्युजन क्लासिकल डान्स फॉर्म चा प्रयत्न केला आणि खूप मजा आली. पूर्वा खामकरनी कोरिओग्राफ केलं. क्या बात आहे. खूप वेगवेगळ्या, म्हणजे सोनालीचे खूप वेगवेगळे पैलू या सिनेमामध्ये आपल्याला कळणार आहेत असं म्हणाले. येस, मलाही माझे हे वेगवेगळे पैलू एक्सप्लोर करायची संधी मिळाली. क्या बात आहे. आपल्याला पुढचा प्रश्न गणेश काकडे साताऱ्याहून विचारतात. विचारा. हॅलो सोनल किलवली, नमस्कार सर्वप्रथम. नमस्कार गणेश. हा हॅलो, मला असा प्रश्न विचारायचा होता की तू या करिअर मध्ये कसं काय आलीस आणि काय आपलं तुझे बरेच पिक्चर मी बघितलेत. त्याचा नटरंग पिक्चरने तुला खूप यशावर घेऊन गेले आणि तसेच तुला मी हायका नायका मधली भूमिका आवडली. मला बकुळा नामदेवटे ही देखील फिल्म खूप आवडली. आणि मला शेवटचा प्रश्न विचारायचा होता की मराठीमध्ये तुझ्या आवडीचा हिरो कोण होता, म्हणजे जुन्यापणी, जसं लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे असं. ओके, बरेच प्रश्न विचारले. मी या करिअर मध्ये कशी आले? ऍक्च्युली लहानपणापासूनच मला हिरोईनच व्हायचं होतं. म्हणजे मला आठवत नाही मला दुसरं काही करायचं होतं का. डॉक्टर व्हायचं होतं, पण ते म्हणजे प्रत्येक मुलीला डॉक्टर आणि हिरोईन हे व्हायचंच असतं. पण हो, मी जेव्हापासून सिनेमे बघायला लागले किंवा सिनेमे समजायला लागले, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल, तेव्हापासून मला फक्त आणि फक्त हिरोईनच व्हायचं होतं, ऍक्टिंगच करायची होती. आणि त्याच्यासाठी खूप वेगळा स्ट्रगल असतो तो. अर्थात त्याच्यातनं प्रत्येकाला जायला लागतं. शेवटी यश हे दिसतं समोर सगळ्यांना, पण त्याच्यामुळे त्याच्या मागचा स्ट्रगल हा कुठेच कमी लेखला जाऊ शकत नाही. आणि मला वाटतं की तो प्रत्येकाने केलेला असतो, तर त्याच्याविषयी फार अंडरलाईन करून बोलायची गरज नसते. कारण मला वाटतं की कष्ट केले नाहीत तर इथपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही, आणि कष्ट केले नाहीत तर याची किंमत आयुष्यात कधीच कळणार नाही. सो आय एम फॉर्च्युनेट की मला माझं जे स्वप्न होतं ते करायला मिळतंय आणि मला जे हवंय ते करायला मिळतंय. दुसरा प्रश्न तुमचा होता की माझे फेवरेट ऍक्टर. मला खूप मराठीत सगळेच कलाकार खूप आवडतात. आय थिंक विक्रम गोखले इज वन ऑफ द मोस्ट जीनियस ऍक्टर्स दॅट वी हॅव इन मराठी इंडस्ट्री. मी माझ्या करिअरची सुरुवात करताना त्यांच्याबरोबर काम केलं होतं. हा खेळ संचिताचा नावाची माझी मालिका होती. अगदीच मी 16 वर्षाची होते तेव्हा. सो पहिल्यांदा मी जेव्हा काम केलं तेव्हा तेव्हा जे आजोबा होते त्या मालिकेत, आणि त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. मला मराठी बोलता येत नव्हतं, मला अभिनयाचं अजूनही खूप येतं असं माझं म्हणणं नाहीये, पण तेव्हा कळायचं पण नाही. सो त्यावेळेला मला त्यांच्याकडनं थेट सेटवर रोज मराठी आणि अभिनयाचे धडे मिळायचे. त्यामुळे विक्रम गोखले असो, निळू भाऊ असतील, अर्थात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वी हॅड अ लेगसी ऑफ ऍक्टर्स. आणि आय एम फॉर्च्युनेट की त्यांच्या खूप लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली आणि आता मिळते. क्या बात आहे. आपल्याला पुढचा प्रश्न रुपेश बामणे विचारतात मुंबईहून. विचारा रुपेश. हॅलो. हा सोनाली मॅम, हाय. हाय रुपेश, बोला. कशा आहात मॅम? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात?
मजेत मॅम. आपला नवीन पिक्चर मितवा आणि क्लासमेट यासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. मॅम आपल्याला प्रश्न विचारायचा, आपण जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करता त्यासाठी आपल्याला इन्स्पिरेशन कोणाकडून मिळते? आणि सेकंड प्रश्न, जर आपण बिझी शेड्यूल मध्ये नसाल म्हणजे शूटिंग मध्ये नसाल तर आपल्याला काय करायला आवडतं जास्त करून? इन्स्पिरेशन ऍक्च्युली खूप लोकांकडनं मिळते. आपण रोज इतकी उत्तम माणसं आणि इतकं उत्तम काम करणारी माणसं आजूबाजूला बघत असतो आपल्या, की त्यांना बघून सतत असं वाटत असतं की यार आपण काय करतोय आणि आपल्याला काय अजून करायचंय आयुष्यात, कुठपर्यंत जायचंय. ही नेहमी प्रेरणा देणारी खूप माणसं आहेत. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात मोठी प्रेरणा मला माझ्या घरातनं मिळते. माझी आई ही मला सतत सतत प्रेरणा देत असते. कारण मी आज मला वाटतं की जे काही मी करते त्याच्या मागे सगळ्यात मोठा हात आणि श्रेय तिचा आहे. कारण तिची जिद्द होती की माझ्या मुलीने हे करावं, तिच्यात टॅलेंट आहे. मी आता जरा इतकी जिद्दी झाली आहे, पण ती तिची तेव्हापासूनची जिद्द होती. आणि ती आजही मला ती माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे, ती माझी सगळ्यात मोठी चाहती आहे. आणि मला वाटतं की तिची जर प्रेरणा माझ्याबरोबर रोज प्रत्येक तासाला मिळाली नसती तर मी आयुष्यात काहीही करू शकले नसते. त्यांनी इन्स्पिरेशनचा प्रश्न विचारलाच होता, पण त्याच्याबरोबर त्यांचं म्हणजे तुझ्या एकूणच करिअर संदर्भात मी काय करते जेव्हा मी करिअरमध्ये तुला मोकळा वेळ मिळतो? येस, मी खूप सिनेमा वेडी आहे. मी सिनेमा किडा आहे. मला माहिती नाही की सिनेमांच्या पलीकडे एक जग असतं हे माझ्यासाठी नाहीये. मी खूप फॅन्टसी वर्ल्डमध्ये जगणारी मुलगी आहे. त्यामुळे मी जेव्हा माझ्या फिल्मचं काम करत नसते, शूटिंग किंवा डबिंग किंवा प्रमोशन, तेव्हा मी सिनेमे बघत असते. मला खूप फिल्म्स बघायला आवडतात, हिंदी, मराठी, हॉलिवूड. मी शोज करते. सो बेसिकली सिनेमा आणि एंटरटेनमेंट वर्ल्डच्या पलीकडचं जग मला माहिती नाही. तुझ्याशी अजून खूप गप्पा मारायच्यात, खास करून मितवा बद्दल आणि शटर बद्दल देखील. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण दुसऱ्या भागात बोलणार होतो. सोनाली, जसं तू म्हणालीस की 2015 तुझ्यासाठी खूप हॅपनिंग आहे, कारण एकतर क्लासमेट्सनी सुरुवात होतीये, मितवा आहे आणि त्याच्यानंतर शटर पण आहे. तुझ्यासाठी 2015 खूप चॅलेंजिंग वाटतंय? हो, नक्कीच वाटतंय आणि खूप प्रॉमिसिंग वाटतंय. कारण मी जसं मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की 1.5 वर्षाच्या गॅपनी मी मराठी सिनेमा करते आणि ते सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचे सिनेमे आहेत. आणि प्रत्येक सिनेमात माझी भूमिका खूप वेगळी आहे. म्हणजे अशी मी सुद्धा पाहिली नव्हती. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक कलाकाराचा एक तो फेज असतो जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, बदल घडत असतात, वैयक्तिक रूपात सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा. आणि अर्थात तुम्ही जेव्हा वैयक्तिक आयुष्यात बदलता तेव्हा ते तुमच्या कामातही रिफ्लेक्ट होतं. तर कुठेतरी मला वाटतं की आता एक 7 वर्ष झाली इंडस्ट्रीत. आता ती फेज आहे जेव्हा स्वतःला नवीन रूपात, नवीन गोष्टींमध्ये स्वतःला पाहण्याची गरज आहे. आणि फॉर्च्युनेटली अशा खूप छान छान सिनेमांमधनं मला स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने पाहता येते आणि वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करता येते, वेगळं ट्रान्सफॉर्मेशन होता येते. सो आय एम एन्जॉईंग दिस फेज. आणि खूप उत्तम सिनेमे आणि खूप उत्तम रोल मला करायला मिळत आहेत. आय थिंक आय एम ॲब्सोल्युटली फॉर्च्युनेट. असं वाटतंय थोडंसं आपण सिलेक्टिव्ह झालोय किंवा आता आपण प्रत्येक भूमिकेचा निवडताना विचार करतोय असं वाटतंय? सिलेक्टिव्ह मी आधीही होते, पण मला वाटतं की जसं मी म्हटलं की ती फेज यायला हवी असते तुमच्या आयुष्यात, ती वेळ यायला हवी असते जेव्हा तुम्ही इफ यू आर रेडी ॲज अन इंडिव्हिज्युअल, तेव्हाच तुमच्या आयुष्यात एखादी बदल घडवणारी गोष्ट घडते. आणि ती वेळच ठरवत असते. सो मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येक वेळेला तुम्ही सिनेमा निवडण्यापेक्षा सिनेमा तुम्हाला निवडत असतो. आणि ह्या सिनेमांनी मला निवडलं. आणि मी जसं 3-4 वेळा म्हणाली की हे रोल्स मला करायला मिळाले, हे खूप अतिशय महत्त्वाचं मला वाटतं. की क्लासमेट्समधली ही भूमिका सगळ्यात चॅलेंजिंग भूमिका आहे. कारण बाकी सगळ्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांना पंच लाईन्स आहेत, प्लेइंग टू द गॅलरी, प्लेइंग टू द मासेस, असे ॲक्शन पॅक्ड रोल्स आहेत. पण आदिती निंबाळकर ही अत्यंत कॉम्प्लेक्स मुलगी आहे, जी या सगळ्यांमध्ये काय करते आणि सगळ्यात जास्त वल्नरेबल आहे. म्हणजे तिचं आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यामुळे बदललंय. आणि अशा वेळेला टू कीप युअर फर्म, आणि काही वेळेला तुमच्या हातात नसतं आयुष्य तुमचं आणि ते बदलत जातं सडनली. आणि मागे वळून जेव्हा तुम्ही 20 वर्षांनी बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की
या एखाद्या छोट्याशा कारणामुळे ज्याचा आपण त्यावेळेला विचारही केला नव्हता, ते तुमचं आयुष्य इतकं बदलून टाकू शकतं. आणि अशी ती भूमिका आहे जी जी अत्यंत कॉम्प्लेक्स आहे, जी जी खूप खरी आहे. मला क्लासमेट्सची गंमत ही वाटते की तो कॉलेजचा सिनेमा असून, तो इतका कमर्शियल एलिमेंट असणारा सिनेमा असूनही खूप खऱ्या माणसांचा सिनेमा आहे. याच्यात कोणी हिरो नाहीये, कोणी विलन नाहीये, कोणी हिरोईन नाहीये. प्रत्येक माणूस हा चांगलाही आणि वाईटही आहे. आज आपण खऱ्या आयुष्यात तेच बघतो की प्रत्येकात गुण असतात, अवगुण असतात, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाचं व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत असते जी समोरच्याला आवडते, नाही आवडत. अशी ही माणसं आहेत, खरी माणसं, जी फक्त सिच्युएशनला रिॲक्ट होत असतात. आणि त्यामुळे म्हणजे जसं तू म्हणतेस की आणखीन बदल घडवणारी ही तुझी भूमिका आहे. एक्झॅक्टली. अगदी तुझ्याशी आणखीन गप्पा मारायच्यात, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या भागात सोनाली, मितवा तर येतोच आहे आणि त्याच्याबरोबर शटर, दोन्हीचे जेव्हा आपण एक लुक बघतोय तुझा, जेव्हा मी तुझे इमेजेस बघत असतो, काय आहेत या दोन्ही भूमिका? मितवा आणि शटर पुन्हा क्लासमेट्सपेक्षा खूप दोन्ही फिल्म्स वेगळे आहेत आणि दोन्ही सिनेमांमधल्या भूमिकाही माझ्या खूप वेगवेगळ्या आहेत. नंदिनी प्रभू मितवामधली अत्यंत मिस्टेरियस मुलगी आहे. आता मी एवढंच सांगू शकेन की जरी ती स्माईल करत असेल तरी तिचे डोळे काहीतरी वेगळं सांगत असतात. तिच्या डोळ्यांमध्ये खूप एक मोठं रहस्य आहे. काय आहे आणि काय नाही हे हळूहळू उलगडताना मजा येईल. आणि ती तुमची नायिका आहे, पण ती खूप अँटी नायिका आहे. ती नेगेटिव्ह नाहीये, ती विलन नाहीये, ती वॅम्प नाहीये, पण ती खूप खरी आहे. आणि का ती अशी आहे, कधीतरी आपल्या आपली तत्व इतकी स्ट्रॉंग होतात की ती आपल्याला शक्य त्या गोष्टींच्या पलीकडे घेऊन जातात. आणि रेग्युलर जे आपण करतो ते न करून काहीतरी वेगळं करायला लावतात. आपली तत्व इतकी स्ट्रॉंग होतात. अशी ती तत्व असणारी मुलगी आहे. आणि सध्या मी एवढंच सांगेन नंदिनीबद्दल, कारण शटरही येतं. शटरमध्ये मी कधीही न केलेली भूमिका करते. ती एका प्रॉस्टिट्यूटची भूमिका आहे, पण ती खुश आहे. तिने ऍक्सेप्ट केलंय आणि ती आनंदी आहे. तिला काही शी हॅज नो प्रॉब्लेम्स विथ हर प्रोफेशन, कारण आता आहे ते आहे. पण अगेन मी पहिल्यांदा या निमित्ताने सचिन खेडेकरांबरोबर काम करते. सो अंकुश चौधरी बरोबरचा क्लासमेट्स आता तुम्ही पाहताय सगळीकडे. फर्स्ट टाइम स्वप्नील जोशी बरोबर एक अत्यंत रोमॅन्टिक सिनेमा आहे मितवा, तो लवकरच येईल. आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्व संध्याकाळी. आणि शटर एप्रिलमध्ये रिलीज होईल. सो या 3 वेगवेगळ्या फिल्म्स घेऊन यावर्षी मी तुम्हाला भेटणार आहे. क्या बात आहे. आणखीन तुझे प्रोजेक्ट्स असेच आव्हानात्मक, आणि जसं तू म्हणालीस की प्रत्येक भूमिकेमध्ये तू वेगवेगळी साकारत चालली आहेस, म्हणजे नंदिनी असेल किंवा इकडची अदिती असेल. तुला खूप खूप शुभेच्छा 2015 साठी आणि पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये सोनालीशी गप्पा मारून झाल्यानंतर आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.